काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मुंबईतून रवाना. भिवंडी न्यायालयातील सुनावणी संपली. महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य. हर्षवर्धन सबका राहुल गांधी यांचे नवे जमीनदार. कायद्यासमोर कुणीही मोठा नाही. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी होती. राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिला, त्यामुळे प्रकरण कोर्टात. याचिकाकर्ते राजेश कुटे यांची ही प्रतिक्रिया. आरएसएस विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राजेश कुटे यांनी याचिका केलेली दाखल. ठाण्यात राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे. अनिल बोंडे यांच्याकडून राहुल गांधी यांचा भारत विरोधी कारवाया करणारा नेता असा उल्लेख. राहुल गांधी यांचा निषेध हा केवळ भिवंडीमध्येच नाही तर महाराष्ट्रात करायला हवा, बोंडेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरेंना पूर्वकल्पना होती. 16 जानेवारीला तटकरे अजितदादा सुळेंना भेटलेले. अजितदादांच्या मुंबईमधील प्रेमकोट निवासस्थानी भेट झालेली. खात्रीलायक सूत्रांची TV9 मराठीला माहिती. विलिनीकरणानंतर पवार राजकारणातून अलिप्त होणार होते. विलिनीकरणानंतर शरद पवार दादांकडे पक्षाची जबाबदारी देणार होते. शरद पवार सामाजिक कार्यक्रमामध्ये सक्रिय होणार होते. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर घड्याळ हे चिन्ह कायम राहणार होतं. विलिनीकरणानंतर पुढील निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींचं एकमत झालेलं, सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या पत्रावरती स्वाक्षरी करू शकलो नाही. नियोजित कार्यक्रमामुळे जाऊ शकलो नाही. अनुपस्थितीवरती धर्मराव बाबा आत्राम यांचं स्पष्टीकरण. VSR कंपनीला बड्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचा रोहित पवार यांचा आरोप. केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची रोहित पवार यांनी मागणी केली. राहुल गांधींनी लक्ष घालून आमचा विषय मांडावा, रोहित पवार यांचं आवाहन. कुणाकुणाचे संबंध असल्यावरून अपघात ठरतो का, मुनगंटीवार यांचा रोहित पवारांना सवाल. पवारांचा नायडूंशीही संबंध, मग सर्वांनीच राजीनामे द्यायचे का, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. अजितदादांचा घातपात झाला हे बोलणं चुकीचं. रोहित पवारांनी चौकशी समितीपुढे पुरावे द्यावे. धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान. तर विलिनीकरणाबाबत पक्षाचे नेते निर्णय घेतील तो मान्य असेल, आत्राम यांची प्रतिक्रिया. 15 तारखेला येणारा विमान अपघाताचा अहवाल अजूनही आलेला नाही. DGCA आणि चौकशी समिती काय करतात, रोहित पवारांचा सवाल. ब्लॅकबॉक्सबाबत दिशाभूल केली जाते, रोहित पवारांचा आरोप. काही जणांकडून विमान अपघाताबाबत विनाकारण संशय निर्माण करण्याचं काम. अपघाताबाबत बाकीच्यांनी बोलणं थांबवावं, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया. राज्यसभेसाठी शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली तर चर्चा करावी लागेल. उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिल्यास निवडून आणणं आमचं काम. मी पक्षाच्या निर्णयाशी बांधील असलेला नेता. राज्यसभेच्या जागेवरून संजय राऊत यांचं हे विधान. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची शासकीय गाडी अनिकेत तटकरे यांनी चालवली. शासकीय चालकाला बाहेर काढून गाडी चालवल्यानं अनिकेत तटकरेंवर टीका. अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काल रत्नागिरी दौऱ्यावर होत्या. किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमानंतर भाजपच्या आशा बुस्के यांच्या वर्तनावरून सोशल मीडियावरती टीका. आशा बुस्के उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना धक्का देऊन पुढे आल्याचा व्हिडिओ व्हायरल. आमदार शरद सोनवणेंकडून माईक हिसकावल्याचाही व्हिडिओ समोर. अद्वै हिरे यांनी संजय राऊतांना खोटी माहिती दिलेली, त्यावरून राऊतांनी हे आरोप केले होते. आता राऊतांनी या आरोपांवर दिलगिरी व्यक्त करून विषय संपवला. कोर्टाबाहेर दादा भुसेंना संजय राऊतांच्या जोडीला उभे राहत दिली प्रतिक्रिया. चंद्रपूरच्या सत्ता संघर्षामध्ये माझी चूकच नाही तर माफी मागण्याचाही प्रश्न नाही. हितशत्रूंनी माफी मागितल्याची अफवा पसरवली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेमुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचा काँग्रेसचा आरोप. चंद्रपूरमध्ये तुम्ही एकत्र येऊ शकले नाही. गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव झाला. सपकाळांच्या आरोपांवर राऊतांचं उत्तर. अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्याविनाच होणार. विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त. अंबादास दानवेंची सदस्यता संपुष्टात आली, त्यामुळे परिषदेतील पद रिक्त. काँग्रेसचा 10% निकष पूर्ण होत नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हा दावा जो आहे तो रखडला. अमरावतीमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरती विवेक कलोती नाराज. भाजपच्या निवडीवर मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ हे नाराज. पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना बक्षीस. विवेक कलोतींची फेसबुक पोस्ट करत नाराजी व्यक्त. बुलढाण्यामध्ये रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून 2 गटांमध्ये वाद. लोणार तालुक्यातील चिखला गावात तणावपूर्ण शांतता. मनोज जरांगे पाटील चिखला गावात दाखल. गावकऱ्यांशी साधला संवाद. शांतता भंग करून दंगली घडवण्याचा उद्देश होता. सर्वांना अटक करून गुन्हे दाखल करा. संबंधितांवर 307चे गुन्हे दाखल व्हायला हवे. चिखला गावामध्ये दाखल झालेल्या मनोज जरांगेंची पोलिसांकडे ही मागणी. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वायप्लस सुरक्षा गृह विभागानं काढली. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या अहवालानंतर हा निर्णय. संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मोकोका न्यायालयामध्ये सुनावणी. प्रकरणाची पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार अशी देखील मिळते माहिती.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी बातमी समोर. फरार कृष्णा आढळे 3 वेळा त्यांच्या गावी आलेला संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांचा हा दावा. लवकरात लवकर प्रकरण मार्गी लावावं, धनंजय देशमुख यांचीही मागणी. नाशिकच्या तपोवनमध्ये पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमी आक्रमक घेतलेल्या हरकतींवर उत्तर मिळत नाही, त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून पुन्हा एकदा 1 दिवसीय लक्षवेधी उपोषण. मुख्यमंत्र्यांना लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी विनंती करणार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ही माहिती. लव्ह जिहादच्या घटना घडतील त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याचे दिले आदेश. गुजरात सरकारप्रमाणे लव्ह जिहादच्या प्रकरणात आता विवाह नोंदणीची माहिती मुलीच्या आई वडिलांना द्यावी, किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. गोरगरीब महिलांना पैशांचा आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी. बदलापूर पोलिसांकडून 3 महिलांना अटक. मुख्य सूत्रधार महिलेच्या घरात संशयास्पद इंजेक्शन सापडलं. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधल्यानंतर हा प्रकार समोर. धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरंडा आणि वाशी तालुक्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी आता पक्षांतराची तयारी सुरू केली अशी माहिती. भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयातील अधिष्ठात्यांवरती खासदार प्रशांत पडोळे यांचा पारा चढला. अधिष्ठात्यांनी फोन न उचलल्यानं पडोळेंचा राग अनावर. जनतेच्या कामासाठी फोन करतो, स्वतःच्या कामासाठी फोन करत नाही, पडोळे अधिष्ठात्यांवरती बरसले. काँग्रेसमध्ये गेलेले भाजपचे माजी नगरसेवक वसंत देशमुख यांची सुधीर मुनगंटीवार यांनी घरी जाऊन भेट घेतली आणि या भेटीने राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं ट्रम्प यांना धक्का दिला. आता ट्रम्प यांनी लादलेला टॅरिफ बेकायदेशीर, राष्ट्राध्यक्षांना टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही. यूएसए सुप्रीम कोर्टानं ट्रम्प यांना फटकारलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विशेष अधिकारांचा वापर करून अनेक देशांवरती अतिरिक्त 10% टॅरिफ लादण्यात आला. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाची ट्रम्पच्या जागतिक कर लादण्यास स्थगिती, त्याला प्रत्युत्तर म्हणून ट्रम्प यांचा नवीन आदेश. कवठे महांकाळ तालुक्यातील अलकुड एम गावातील जिल्हा परिषद शाळेत डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग. मुलगा शाळेत पोहोचल्यावरती आणि शाळा सुटल्यावर शिक्षकांकडून स्कॅनिंग, पालकांना जातो मेसेज. जालना जिल्ह्यामध्ये निधीअभावी जलजीवन मिशन योजनेची अनेक कामं रखडली. 423 पाणीपुरवठा योजना अद्यापही अपूर्ण असल्याची बाब समोर. अमरावती महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांवरती शासकीय वाहनाच्या गैरवापराचा आरोप. महानगरपालिकेची अधिकृत गाडी घरगुती कामांसाठी वापरल्याचा व्हिडिओ समोर. मुख्य आरोग्य अधिकारी विशाल काळे यांच्या पत्नी आणि मुलीला शाळेत सोडण्यासाठी गाडी वापरल्याचा आरोप. शहादा शहरातील 165 ग्राहकांचा वीज पुरवठा 2 महिन्यांचे बिल थकल्यानं खंडित. बिल न भरल्यास वीज आपोआप बंद, ग्राहकांना वेळेत भरण्याचं आवाहन. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून रुग्णालयामध्ये जाऊन कारवाईमध्ये 6 सिलेंडर जप्त. चंद्रपूर शहरामध्ये महाकाली मंदिर ते इंजिनिअरिंग कॉलेज मार्गाची दुरावस्था. महापालिका प्रशासनाकडे तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी. सोलापूरच्या जेऊरमध्ये आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न. करमाळा मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीक हंगामामध्ये अखंडित वीज मिळण्याच्या आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. भंडाऱ्याच्या नाहोरीमध्ये धुमाकूळ माजवणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद. पाळीव प्राण्यांची केलेली शिकार, नागरिकांनी घेतला सुटकेचा निश्वास. लातूर या ठिकाणी संतांच्या पादुका पूजन सोहळ्याचं आयोजन. शहरातल्या मुख्य रस्त्यावरून संत पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार. किशोर महाराज शिवणीकर यांच्या माध्यमातून पालखी सोहळा. वाहतूक चलन नावाखाली सायबर गुन्हेगारांनी डॉक्टरला आता 68,000 फसवलं. तर वाहतूक दंड प्रलंबित असल्याचा मेसेज करत लिंक पाठवली. लिंक क्लिक केल्यानंतर डेबिट कार्डची माहिती घेत 68,000 रुपये खात्यातून काढले. तोरणमाळ या ठिकाणी 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाला सुरुवात. पर्यटकांची संख्या वाढवावी यासाठी आता जिल्हा प्रशासनाचा मोठा प्रयत्न. महोत्सव दरवर्षी भरवला जाणार. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची माहिती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या फ्रान्स, स्वित्झर्लंडमध्ये आधुनिक कृषी प्रकल्पांना भेटी. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून आयोजित युरोप शेतकरी अभ्यास दौऱ्यामध्ये 52 शेतकऱ्यांसह 2 कृषी अधिकारी सहभागी. लातूरमध्ये हेलिकॉप्टरने संतांच्या पादुकांचं आगमन. हजारो भाविकांच्या उपस्थितीत संतांच्या पादुका पालखी सोहळ्याला झाली सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी. पोलिसांच्या मदतीने गाय वासरांची तस्करी चालते. पोलीस अधिकाऱ्यांना राजकीय संरक्षण असल्याचं दिसतं. एकनाथ खडसेंचा हा आरोप. महाजनांना फोटो ठेवून पोलिसांचा स्टेटस एकनाथ खडसेंनी दाखवलं. बेस्ट उपक्रम याशिवाय बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार सेनेकडून मोर्चा काढण्याचा इशारा. कामगारांच्या पगारवाढीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. विधिमंडळ सभागृहामध्ये आवाज उठवणार. आमदार सचिन अहिर यांचा हा इशारा. पुणे जिल्ह्यातील सणसवाडी गावच्या उपसरपंचपदी डॉक्टर मोहन हरगुडे यांची बिनविरोध निवड. ग्रामपंचायतीत ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हरगुडेंनी पदभार स्वीकारला. वाशिममध्ये मुदत संपणाऱ्या 163 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे आदेश जारी. निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार. इच्छुक उमेदवारांकडून मतदारांसोबत संपर्क वाढवण्यासही सुरुवात.
शिंदखेडा तालुक्यातल्या 10,000 हेक्टर क्षेत्र बागायत करणार तर सुलवाडे जामफळ या योजनेअंतर्गत 54 गावांमधील पाईपपूजन सोहळा मंत्री जयकुमार रावल यांचं हे आश्वासन. गाडीतून खाली उतरत सुजय विखे यांनी वाहतूक सुरळीत केली. नगर मनमाड रस्त्यावरती काम सुरू असल्यानं सातत्यानं वाहतूक कोंडी. राहुरी ते शनी शिंगणापूर या फाट्यादरम्यान वाहतूक कोंडी पाहून विखे रस्त्यावर उतरले. वैराजा पाणंद रस्ते योजनेची देवळी विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक संपन्न. आमदार राजेश बकाने यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन. योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत चर्चा. नागपूरमध्ये 10वी आणि 12वीची परीक्षा सुरू असताना शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून परीक्षा केंद्रांवर पाहणी. संताजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पंकज भोयर यांनी पाहणी केली. बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टर नितेश वाजपेयी याला 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर. वाजपेयी याचा मुक्काम 22 तारखेपर्यंत पोलिसांच्या कोठडीत. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेतकऱ्याच्या कथित अपहरण प्रकरणाला नवीन वळण. प्राथमिक चौकशीमध्ये अपहरण झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाही. प्रकरणामध्ये तथ्य नाही, पोलिसांचा हा दावा. नंदुरबार या ठिकाणच्या वडफळी आणि पिंपळखुंट या ठिकाणी 17 नर्सरींचं स्थलांतर बेकायदेशीर. शिवसेनेचे तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांचा हा आरोप. 2 कोटी 10 लाखांमध्ये 17 नर्सरी या उभारण्यात येत होत्या, पण ऐन वेळेस त्याचं स्थलांतर करत असल्यानं आदिवासींवर अन्याय होत असल्याचा आरोप. जळगाव या ठिकाणी 40गाव बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक आता वाढली. तर आवक वाढल्यानं कांद्याचे दर 900 रुपयांपर्यंत घसरले. गेल्या आठवड्यात सुमारे 4000 क्विंटल कांद्याची आवक. कोल्हापूरमधील कूर कालवा या ठिकाणी फुटला, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. बसरेवाडी इथे कालवा फुटला. परिसरातील शेतात पाणी तुंबलं. अस्तरीकरणावरती 17 कोटी रुपयांचा खर्च करून देखील कालवा फुटला. अकोला या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी 1000 जणांवरती गुन्हे. नायब तहसीलदारांची देखील चौकशी होणार. आतापर्यंत या प्रकरणात 365 जण आरोपी. बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणामध्ये अटकेत असलेली मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकर खरवईमधील नॅनो सिटीमध्ये राहत असल्याचं समोर आलं. तर महिनाभरापूर्वी सुलक्षणा तिथे वास्तव्याला आलेली. कौटुंबिक वादानंतर सासरच्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसवण्याची प्रवृत्ती वाढली. हुंड्यासाठी छळाच्या प्रकरणामध्ये नागपूर खंडपीठाचं निरीक्षण. एका प्रकरणात न्यायाधीश प्रवीण पाटील यांच्याकडून सासरच्यांविरोधात हुंड्यासाठी छळाचा गुन्हा रद्द. नाशिकच्या इगतपुरी कॉल सेंटर सीबीआय छापा प्रकरणात संबंधित प्रकरणामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांची चौकशी झाल्याची माहिती. ऑगस्ट 2025 मध्ये इगतपुरीमधील कॉल सेंटरवर सीबीआयने छापा टाकलेला. छत्रपती संभाजीनगरात शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडल्या. 12 महिलांची मंगळसूत्र आणि 3 तरुणांच्या साखळ्या चोरीला. क्रांती चौक पोलीस स्थानकामध्ये गुन्हा देखील दाखल. अमरावतीमध्ये पुन्हा चोरी झाली. चोरट्यांनी 3 घरं फोडली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. रेवासा मार्गावरील देवा अपार्टमेंटमध्ये पहाटेच्या वेळेस चोरी झाली आहे. पंढरपूरमध्ये चोरट्यांनी सराफा व्यापाऱ्याला लुटलं. थार गाडीने व्यापाऱ्याच्या चौचाकीला धडक देत चोरटे बॅग घेऊन पसार. लुटलेल्या बॅगेत सोनं आणि पैसे असल्याची दाट शक्यता. अपघातात सराफा व्यापारी गंभीररित्या जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. दुचाकीचंही नुकसान.